तुमच्या विचारातनं जेही तुम्हाला मिळतं ते सगळं मॅनिफेस्टेशन असतं. पण तुम्हाला मॅनिफेस्टेशन थ्रू जर तुमच्या आयुष्यात यश, संपत्ती, वैभव, कीर्ती, फेम, नेम अट्रॅक्ट करायचं असेल तर ते शिकावं लागतं. तर मॅनिफेस्टेशन किती टाईप मध्ये केलं जाते? की तुम्ही जसे विचार करतात त्या प्रकारची ऊर्जा तुमच्या शरीरात निर्माण होते. ही पद्धत म्हणजे काय असते, ज्यावेळेला आपण स्क्रिप्टिंग करतो, रायटिंग करतो ना, त्यावेळेला तुमचे हात, डोळे, डोकं सगळं एका जागी स्थिर होतं. कॅन्सर सारखे आजार सुद्धा NLP द्वारे बरे केलेले आहेत. म्हणजे 3rd स्टेजचा कॅन्सर सुद्धा बरा झालेला आहे. पैशा संदर्भात मॅनिफेस्टेशन कसं केलं पाहिजे? तुमच्या स्किल्सने येतो, तुमच्या माइंडसेटने येतो आणि तुम्ही स्वतःला किती अपग्रेड करता आणि कसा तुमचा सक्सेस व्हिज्युअलाइज करता यावर तुम्हाला पैसा मिळतो. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. फक्त तुमचा मेंदू जागेवर बसला की प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते. व्हिज्युअलायझेशन कितीही वेळा करू शकतात, प्रत्येक गोष्टीसाठी करू शकतात आणि व्हिज्युअलाइज केल्यानंतर गोष्टी तुम्हाला 100% मिळतातच. समजा आपल्याला आपला पार्टनर हवा आहे पण ते आपले वाद होत आहेत, तर त्यांनी 369 मेथड केली. म्हणजे सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा आपलं माझं नातं सुदृढ आहे आणि आमच्या दोघांचं अगदी व्यवस्थित जमत आहे किंवा आम्ही एकमेकाला कम्पॅटेबल पार्टनर आहोत. नमस्कार मंडळी, सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आज आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून मॅनिफेस्टेशन जी संकल्पना आहे ती नेमकी कशी काम करते आणि त्याचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, जसे की व्यवसाय असेल, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, जे मनी ब्लॉकेजेस असतील, अशा अनेक विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत कविता जाधव मॅम जोडल्या गेल्या आहेत. तर कविता मॅम, तुमचं सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच सर, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. नक्कीच आवडेल मला सगळ्यांना माहिती द्यायला. तर तुमचा थोडक्यात परिचय आमच्या दर्शकांना द्यावा. मी लाईफ गुरु कविता जाधव. आतापर्यंत माझे बरेच वेबिनार्स, सेमिनार्स झालेले आहेत. मी NLP आणि माइंडसेट कोच आहे, बिझनेस ग्रोथ कोच पण आहे. सगळ्या मोडॅलिटीज झालेल्या आहेत माझ्या. ग्लोबल सर्टिफाईड मी कोच आहे आणि बऱ्याचशा हजारो स्टुडंट्सला आतापर्यंत आपण टीच केलेलं आहे. हाऊ टू मॅनिफेस्ट. मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं आपल्या आयुष्यात संकल्प से सिद्धी जे आपण म्हणतो ती कशी होते हे आपण शिकवत असतो. ओके, तर पहिल्यांदा आपण या विषयाकडे जाऊया की मॅनिफेस्टेशन नेमकं कसं काम करतं. मॅनिफेस्टेशनची संकल्पना ही नेमकी कधीपासून सुरुवात झाली आहे? मॅनिफेस्टेशन तर तसं बरंच जुनं आहे. म्हणजे आपल्याला आठवतही नसेल तेव्हापासून आपण गोष्टी मॅनिफेस्ट करणं म्हणजे काय, मिळवणं म्हणजे काय की विचारांच्या द्वारे मिळवणं. आपण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, आपण सहज बोलतो आणि एखादी गोष्ट घडते, किंवा आपल्या आईला आपण फोन लावायला घेतो आणि आपल्याला फोन येतो, किंवा आपण एखादा काहीतरी वस्तू घ्यायची, व्यक्तीला भेटायचंय असा एखादा विचार मनात आणतो, ती व्यक्ती समोर येते किंवा आपल्याला ती गोष्ट भेटते. म्हणजे काय की तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं आहे, फक्त ते तुम्हाला कळत नाही की ते मॅनिफेस्टेशन आहे. म्हणजे तुमच्या विचारातनं जेही तुम्हाला मिळतं ते सगळं मॅनिफेस्टेशन असतं. ते चुकीचं बरोबर, खरं खोटं, ओके, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. त्याला कुठलाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाहीये. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, सहज भाषेत सांगायचं तर तुमच्या विचारांमधून तुम्हाला मिळणारी सक्सेसची दिशा. बरोबर. तर मॅनिफेस्टेशन किती टाईप मध्ये केलं जाते? जसे की तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा असेल, त्याचबरोबर नातेसंबंध सुधारायचे असतील आणि इतर तुमचा व्यवसाय जर वाढत नसेल, तर कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये मॅनिफेस्टेशन काम करतं आणि सर्वात अगोदर सर्वात सोपं मॅनिफेस्टेशन करण्याची सोपी पद्धत कोणती आहे? बघा सर, मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकच गोष्टींवर काम करतं. आपल्या आयुष्याचे 4 महत्वाचे पिलर आहेत. आपलं आरोग्य म्हणजे हेल्थ, करिअर म्हणजे व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, हेल्थ म्हणजे आपलं शारीरिक जडणघडण असेल, आणि रिलेशनशिप म्हणजे आपले नातेसंबंध. हे आपले 4 गाडीचे जसे चाकं असतात ना, गाडीला चाकं आहेत 4. एक जरी चाक निघालं तर गाडी चालणार आहे का? नाही. तसं हे 4 पिलर्स आहेत ज्याच्यावर आपलं घर उभं आहे, ज्याच्यावर आपण उभे आहोत. मग यातलं एक जरी चाक फिसकटलेलं असेल तर आपली गाडी पुढे जाऊ शकत नाही. तर मॅनिफेस्टेशनद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि ती पण पॉझिटिव्ह एनर्जी असते. असं नाहीये की आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. हे सायन्स आहे आणि सायंटिफिकली
प्रूव्हन आहे की तुम्ही जसे विचार करतात त्या प्रकारची ऊर्जा तुमच्या शरीरात काम निर्माण होते आणि ती तुमच्यासाठी काम करत असते. बघा, आपण ऊर्जेने बनलेले आहोत. बरोबर. हे झाड ऊर्जेने बनलेलं आहे. हम्म. आपण रोज सूर्यप्रकाश घेतो, तो आपल्याला ऊर्जा देत असतो सूर्य. आपलं शरीर असं मशीन आहे, काय मेकॅनिझम सेट केलेलं आहे युनिव्हर्सने त्यामध्ये, की तुम्ही झोपलात तरी तुमचं हृदय धडधडत असतं. असं बरोबर. कुठलं सुद्धा टूल नाहीये ज्याला चार्ज केल्याशिवाय ते चालेल. नाही. पण बरोबर. आपलं हृदय आपण मरेपर्यंत विदाऊट चार्जिंग चालत असतं. बरोबर आहे. कुठलाच कॅमेरा असा नाहीये जो तुम्ही वापराल आणि तो दूरचं बघेल, पण तुम्हाला डोळे दिलेत देवाने, बरोबर. जे दूरचं बघत आहेत. किती मेगापिक्सल, त्याच्या इतका मोठा कॅमेरा बनूच शकत नाही. नक्कीच. कितीही श्रवण यंत्र घाला, तुम्ही आता जे नवीन आलेले आहेत इयरफोन्स घाला, तुमच्या कानाचं काम तुमचा कानच कानच करतो. करणार. तुमचे हात, तुमचे पाय, किती आपल्या पायातनं काय निघतं. समजा चप्पल जुनी होते, घासली जाते, बरोबर. बरोबर आहे की नाही. आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी जुन्या होतात, कुसतात, हो. फेकल्या जातात. आपले एवढेशेच तळवे असतात ज्याच्यावर आपल्या पूर्ण शरीराचा भार आहे, आयुष्यभर चालतात. ते कधी चालतात, घासले चालतात. जातात का? नाही नाही तळवे खराब होतात का? नाही. म्हणजे इतकं सुंदर शरीर दिलंय. हेच काय आहे तुमच्यासाठी? एनर्जी आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, नक्की. युनिव्हर्स आहे, देव आहे. या गोष्टीवर ज्याची दृढ निश्चय ज्याचा असेल ना, त्याला प्रत्येकाला मॅनिफेस्टेशन काम करते ते. काम करतं. का करतं? कारण जे तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही काहीच मिळवलेलं नाहीये. बरोबर. आणि जर तुम्हाला ते रिप्लेस करायचं असेल तर आपली तेवढी ताकद नाहीये. जो खूप श्रीमंत असेल, रिच असेल, तो व्यक्ती हृदय बदलू शकेल. हृदय ट्रान्सप्लांट पण आहे, किडनी ट्रान्सप्लांट पण आहे, पण त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. जे काही आपल्याला फ्री दिलंय यासाठीच आपण ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. बरोबर. हेच तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे, पण आपण त्यासाठी थँकफुल नसतो. आणि आपण सगळे एनर्जीने बनलेलो आहोत. मोठी गाडी घेतली आपण, मस्टँग घेतली, रोल्स रॉयस घेतली, तिला चार्ज करावं लागेल. एकतर इलेक्ट्रिक किंवा पेट्रोल किंवा डिझेल काहीतरी करावं लागेल. अशीच चालेल का? 5 करोडची गाडी घेतली, त्यात डिझेल पेट्रोल नाही टाकलं किंवा चार्ज नाही केली, चालणार आहे का ती? नाही चालणार. मग जशी तुमची 5 करोडची गाडी काहीच उपयोगाची नाही जोपर्यंत त्याच्यात ऊर्जा नाहीये, तशी आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ती आपल्याला काय देत आहे? जीवन जगण्याची कला देत आहे. हे आपलं सगळं शरीर चालवत आहे, ही सृष्टी चालवत आहे. मग कसं म्हणू शकतो आपण की मॅनिफेस्टेशन काम करत नाही? मॅनिफेस्टेशन हे 2 वर्षाच्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबांपर्यंत, आजींपर्यंत काम करत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. फक्त ते सकारात्मक किंवा नकारात्मक हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. सो विचार तुम्ही बदला, तुमचं आयुष्य बदलेल. हा फक्त कोट नाहीये, हे सत्य आहे. तर त्या विचारातनं आपलं आयुष्य कसं बदलायचं हे मॅनिफेस्टेशनद्वारे आता शिकवत आहेत. आणि ते शिकून घेण्याची नितांत गरज आहे, खूप जास्त गरज आहे. तर मॅम, आपण पहिल्या याच्यावरती येऊया की महत्वाचं म्हणजे काय? सर्वांच्या आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आहे. तर पैशाच्या बहुतेक करून लोकांना अडचणी येतात. पैसा कमवण्यासाठी काबाड कष्ट करतात, तरीही त्यांना यश मिळत नाही. तर पैशा संदर्भात मॅनिफेस्टेशन कसं केलं पाहिजे? बघा सर, आपण जर असं म्हटलं की खूप कष्ट केल्यानेच पैसा येतो, तर सगळ्यात जास्त कष्ट करणारे कोण आहेत? शेतकरी आहे, मजूर आहे. हो ना. मग कुठला मजूर तुम्हाला रोल्स रॉयस घेऊन फिरताना दिसलेला आहे? नाही. किंवा कुठला शेतकरी खूप श्रीमंत आहेत? कुठलंच काम लहान मोठं नाहीये. मी काय म्हणतेय की आपण जे म्हणतो की कष्ट करूनच पैसा मिळतो, हा सगळ्यात रॉंग आणि चुकीचा बिलीफ प्रत्येकाने पाळून घेतलेला आहे. कारण फक्त कष्टाने पैसा मिळाला असता तर आपण रस्त्यावर कामं केले असते, जे मजूर लोक आहेत ना ते श्रीमंत झाले असते. म्हणजे काय की फक्त कष्टाने नाही मिळत पैसा, तुमच्या माइंडसेटने मिळतो, तुमच्या विचारांची गती बदलल्याने मिळतो, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या पैशांमध्ये ओतल्याने मिळतो. आता फॉर्च्युनर घ्यायची आहे, एन्डिवर घ्यायची आहे, मर्सिडीज घ्यायची आहे, मस्टँग घ्यायची आहे. सर्वसाधारण लोकांचं हे काम नाहीये. का नाहीये? कारण ते वेगळा विचारच करत नाहीयेत. जर कोणी सांगितलं ना त्यांना की तू हे मंत्र म्हण, एखादा मंत्र दिला एखाद्या बाबाने आणि तुला काहीतरी मिळेल, तुझ्या मनातली इच्छा, तर ते करणार. परंतु जर मी सांगितलं ना की तुम्ही हा मंत्र म्हणा आणि तुमची 21 दिवसात इच्छा पूर्ण होईल, तर ते तिथे शंका घ्यायला लागतात. परंतु ज्या वेळेला तुम्हाला एखादा कुणीतरी सांगतंय, अंधश्रद्धेचा भाग ज्या ठिकाणी असतो, तो तुम्ही लगेच आत्मसात करता. परंतु हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि हे तुम्हाला 100% यशापर्यंत नेणार आहे. तर हे केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक गोष्ट आधी आपल्या मनात येते. नक्कीच. आपण ते बघतो,
ऐकतो, बोलतो आणि मग ते फील करतो. कुठलाही विचार आपल्याला डायरेक्ट येत नाही. एकतर आपण तो बघितलेला असतो किंवा ऐकलेलं असतं किंवा फील करतो आपण. म्हणजे ती ऊर्जा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे. तसा पैसा सुद्धा ऊर्जेचा स्तोत्र आहे. पैसा म्हणजे नोट किंवा करन्सी नाहीये. पैसा ही एनर्जी आहे आणि त्याला फ्रिक्वेन्सी आहे. जसं आपल्याला एखादं याचं चॅनल ऐकायचं आहे, कसलं युट्यूब असू दे, तर ते स्पेसिफिक नावाने सर्च करावं लागेल. बरोबर, नक्कीच. किंवा फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे. समजा आपण याचं चॅनल बघतो FM-चं, तर आपल्याला 95 FM जर फ्रिक्वेन्सी सेट केल्याशिवाय ते व्यवस्थित ऐकायचं असेल तर आपल्याला 95 फ्रिक्वेन्सी सेट करावी लागेल. वेगळी करून वेगळं ऐकायला येईल. आंब्याचं झाड आहे, त्याला पेरू लागतील का? नाही. मीन्स काय की ज्या गोष्टी आहेत त्या फॅक्ट आहेत आणि त्या ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जो विचार कराल तो सत्यात उतरतो. मग तुम्ही जर पैशाविषयी म्हटलात की काबाड कष्ट करून पैसा येतो, मोठे लोक 2 नंबरची कामं करतात म्हणून त्यांच्याकडे पैसे आहेत, काहीच लोकांची मक्तेदारी आहे, तर तुम्ही पैशाला वाईट म्हणतायत. एखादा व्यक्ती वाईट असू शकतो, पैसा वाईट कसा असतो? नक्कीच. ज्या पैशामुळे तुम्ही 2 वेळचं जेवत आहात, अंगावर कपडे परिधान करत आहात, गाडी आहे ज्यात फिरत आहात, गादी आहे तुमच्या घरात ज्यावर तुम्ही झोपत आहात, चहा प्यायला गेलो तरी पण पैसे लागतात, कुणी आपल्याला फुकट देत नाही. म्हणजे जी एनर्जी खूप हायेस्ट आहे तिला तुम्ही लो करतायत. बरोबर. आणि पैसा मागतायत, कसा येईल? नॉट पॉसिबल. मग काय आहे की तुम्ही ग्रॅटिट्यूड करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय की आभार मानणं देवाचं जे आहे, जे तुम्हाला हे मेकॅनिझम दिलं, यासाठीच आपण आयुष्यभर त्याचे पांग फेडू शकत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. सनलाईट आहे, तुम्हाला परिवार दिलेला आहे, तुम्हाला धष्टपुष्ट केलेलं आहे, तुम्ही 2 वेळचं जेवू शकतात एवढा पैसा कमवत आहात. म्हणजे काय की तुमच्याकडे सगळं ऑलरेडी आहे. पण आपल्याला काय आहे, रडण्याची सवय आहे की हे माझ्यासाठी नाहीये, हे तर कुणासाठीच काम करत नाही, हे फेक असतं. असं जर असतं तर 1% लोक जगातले श्रीमंत नसते राहिले. बरोबर. सगळे श्रीमंत झाले असते. नक्कीच. सो तो ग्रोथ हा माइंडसेट आहे, पैसा हा माइंडसेट आहे. माइंडसेट चेंज झाला, विचार बदलले, तुम्ही विचार करण्याची दिशा जरी बदलली तरी सुद्धा तुम्ही श्रीमंत होणार आहात. तर श्रीमंतीसाठी कुठलेही असे क्रायटेरियाज नाहीयेत की हा व्यक्ती श्रीमंत होईल. 10वी झालेला मुलगा करोड रुपये महिन्याला कमवतो युट्यूबवर, आणि 80 वर्षाच्या आजोबा अजून पण हमालाचं काम करतायत. नक्कीच. अख्खं आयुष्य गेलं तरी त्यांनी 1 करोड बघितले नसतील. म्हणजे काय की तुमच्या वयानुसार, तुमच्या अनुभवानुसार, तुमच्या शिक्षणानुसार पैसा तुमच्याकडे येत नाही. तुमच्या स्किल्सने येतो, तुमच्या माइंडसेटने येतो, आणि तुम्ही स्वतःला किती अपग्रेड करता आणि कसा तुमचा सक्सेस व्हिज्युअलाइज करता यावर तुम्हाला पैसा मिळत असतो. बरोबर. सो मनी ही एनर्जी आहे, त्याला फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याला त्या फ्रिक्वेन्सीला सेट करा, 100% पैसा तुमच्याकडे आकर्षित होणारच. मॅनिफेस्टेशन मध्ये मनीसाठी काय मंत्र आहे असा? आपण होपोनोपोनो करू शकतो. ओके. होपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे. ओके. ज्यामध्ये तुम्ही पैशाला ग्रॅटिट्यूड देतात आणि 4 वाक्य सिंपल बोलायचे आहेत. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके. ही एक एन्शियंट हवाईयन प्रेयर आहे ज्यामध्ये खूप गाढ असं म्हणतो ना आपण की अर्थ लपलेला आहे. आपण थँक्यू म्हणतो म्हणजे काय की जे मिळालं आहे ते खूप आहे, त्याबद्दल आपण धन्यवाद देतोय. आपण लव्ह यू म्हणतो का, कारण त्या निर्मात्याची रचना आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे तो पैसा येतोय, कोणाच्या तरी माध्यमातून येतोय. आणि ज्या पैशांमुळे आपल्याला सगळं मिळालेलं आहे तरी आपण त्याला कोसत असतो नेहमी. बरोबर. सो त्यासाठी आपण माफी मागतो त्याची. सो असं सिंपल आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 सिंपल सेंटेन्स इतका प्रोफाऊंड इफेक्ट क्रिएट करतात. म्हणजे तुम्ही हे कधी केलं पाहिजे मॅम? म्हणजे त्याला काय टायमिंग आहे का? दिवसा, रात्री किंवा कधीही करू शकतात. कधीही इन जनरल कधी सुद्धा करू शकतात, काहीच हरकत नाही. ओके. फक्त मनापासून करायचंय, विश्वास ठेवून करायचंय. ओके. कारण आपण जर तुमचा सबकॉन्शियस तयार झाला, आपल्याला 2 मन आहेत, एक कॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हा 5% वर्क करतो, 95% आपला सबकॉन्शियस काम करत असतो. तुमच्या सबकॉन्शियस पर्यंत त्याच गोष्टी पोहोचतात ज्या तुम्ही फील करतात. बरोबर. कारण अगेन दॅट इज एनर्जी. जी एनर्जी तुम्ही फील कराल तसा तुमचा सबकॉन्शियस तुमच्या समोर आणतो. तुम्ही जर म्हटले की मला बरं नाहीये,
तर सबकॉन्शियस ऐकतो आणि तो तर तुमचा दास आहे. बरोबर तो ते सिम्पटम्स क्रिएट करणार बरोबर आहे, शरीराला आणि तुम्ही शरीरामध्ये. आजारी पडणार. नक्कीच. तुम्ही म्हटले माझ्याकडे पैसा नाहीये, हम्म. करोडो रुपये असले तरी पण तुम्ही कसे ते करोड रुपये गमवाल याकडे लक्ष देणार. कारण काय, तुम्ही म्हणतायत माझ्याकडे पैसा नाहीये, बरोबर. माझे नाते व्यवस्थित राहत नाहीत. हम्म. जर तुम्ही म्हणत आहात की राहत नाही तर ते राहणारच नाही. बरोबर. कारण त्याला सगळं तुमचं ऐकण्याची तुम्ही जे फील करता, ओके. तुमच्या ज्या इमोशन्स आहेत मोस्टली त्यावर तुमचा सबकॉन्शियस काम करतो आणि तोच तुमच्यासाठी काम करतो. ओके. सो सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आपलं अवचेतन मन हो ना. ते आपल्याला दिशा दाखवतं. ओके. तर दुसरी गोष्ट मॅडम, आता आपण पैशाचा विषय घेतला, त्याचबरोबर नातेसंबंध. आता सर्वात मोठी समस्या आहे समाजामध्ये, आपण बघतोय की डिवोर्सचे प्रमाण वाढलेले आहेत आणि व्यवस्थित जे नातेसंबंध आहेत ते टिकत नाहीत. तर नातेसंबंधांमध्ये मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे? नाती न टिकण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजचा सगळ्यांचा इगो. ओके. आणि कुणालाच कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. परंतु आपल्याला सगळं आयतं हवंय. आता आज जर मुलींना विचारलं की तुमच्या अपेक्षा काय आहे, तर त्यांना वेल सेटल मुलगा हवा, त्याचं घरदार ऑलरेडी असायला हवं, त्याला चांगल्या पगाराची नोकरी असायला हवी, सगळ्या गोष्टी आहेत. बरं, सगळं मिळून पण बऱ्याच लेडीजला आई वडील नको आहेत, मग त्यांनी कुठे जायचं, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. परंतु जर आपण आपल्या पूर्वापार आपण जर बघितल्यात परंपरा, तर सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. तसंच आपली जी परंपरा लावून दिलेली आहे की सगळं एकत्र कुटुंब पद्धती आहे, ती खूप महत्वाची आहे. आणि ते नसल्यामुळे मुलं एकलकोंडे होत आहेत. त्यांनी फक्त आई वडील आणि आपण एवढंच बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना पुढे त्याच अपेक्षा असतात. हे सगळ्यात मोठं कारण आहे आपले संबंध खराब होण्याचं. बरोबर. आणि ज्याही मुली आहेत, आता सगळ्या मुली कमवत आहेत, पण सगळ्यांना नवऱ्याकडून अपेक्षा, नवऱ्याने माझ्यासाठी कपडे खरेदी करणं, नवऱ्याने माझ्यासाठी गाडी घ्यायला हवी, नवऱ्याने घर घ्यायला हवं, सगळं नवऱ्यानेच करायचं. मग तुम्ही फ्रीडम म्हणून काय घेतलं? बरोबर. तुम्हाला फ्रीडम पण हवंय, तुम्हाला जगण्यासाठी फ्रीडम हवंय, तुम्हाला बाहेर फिरायचं आहे, तुम्हाला हवे तसे कपडे घालायचे आहेत आणि प्रत्येक अपेक्षा नवऱ्याकडून, तोही एक माणूस आहे. हे समजून घेणं स्त्रीचं सुद्धा काम आहे की पुरुष सुद्धा टेन्शन मध्ये असू शकतो, त्याला सुद्धा काहीतरी वेगळे टेन्शन्स असू शकतात, कामाचा लोड असू शकतो. आणि आपण जर कमावतो आहोत, आपण अबला का म्हणून घ्यायचं स्वतःला? जर तुम्ही सबला आहात तर तुम्ही तुमच्या पार्टनरला सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्याच्या फॅमिलीला सांभाळून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जसं महिलेचं काम आहे, एका स्त्रीचं काम आहे की आपले नातेसंबंध जपण्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहणं, नवऱ्याला समजून घेणं, आणि पैसे आपण कमवतोय ना, मग प्रत्येक वेळेला त्याच्यावर डिपेंड न राहणं. कारण जेही करतात पुरुष लोक, हे आपल्या स्त्री जी आहे, आई, माता, जननी, बायको, बहीण, प्रत्येकाला सगळं काही देण्यासाठी करत असतात. परंतु काही प्रमाणात यश, काही प्रमाणात अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. सो हे समजून घेतलं स्त्रीने तर 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. परंतु हे समजून घेण्याचं प्रमाण जरा कमी झालंय, इगो वाढलाय. तसंच पुरुषांच्याही बाबतीत होतं की त्यांना मुलगी काम करणारी सुद्धा हवी आहे, घर पण सांभाळायला हवं आणि सगळ्या गोष्टी द्यायला हव्यात. असं होत नाही. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन कामं जर वाटून घेतलेले आहेत तर एकमेकांना वेळ देणं, नात्यात ओलावा फुलवणं, एकमेकांसोबत गप्पा मारणं, आणि सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपला हा फोन, हा घरी आल्याबरोबर बाजूला ठेवणं. हे जर केलं तर तुमची नाती आपोआप टिकणार आहे. त्यासाठी कुठल्या टेक्निक्सची गरज नाही. तरी सुद्धा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत ज्या आपण सांगू शकतो. परंतु संवादच संपलेला आहे. नात्यातला संवाद संपून दुरावा निर्माण होत चाललेला आहे. कारण हजारो फेसबुक फ्रेंड्स आहेत, इंस्टाग्राम फ्रेंड्स आहेत, रिअल फ्रेंड्स झिरो झालेले आहेत. बरोबर आहे ना. घरात तुम्ही भरल्या घरात आहात तरी तुम्हाला एकटं वाटतंय, तरी तुम्ही फोन बघत बसलेत, म्हणजे काय तुमच्यातला संवाद संपलेला आहे. जिथे संवाद संपतो तिथे वाद सुरू होतात. बरोबर. सो तो संवाद वाढवण्याची गरज आहे. कारण तुमचे मुलं तुम्ही जे शिकवतात ते नाही शिकवत, तुम्ही जे करतात ते शिकतात, तुमचं अनुकरण करतात. सो तुमच्या मुलांना जर तुम्हाला धडा द्यायचा असेल, एक चांगला नागरिक घडवायचा असेल, एक त्याच्यात प्रेम, ममता किंवा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या भरायच्या असतील तर तुम्हाला तसं वागावं लागेल, तर नाते तुमचे टिकणार आहेत. मग ते सगळेच नाते असू दे. तर बेसिकली सध्या काय होते मॅम समाजामध्ये की अपेक्षा मेन महत्वाच्या, ती मुलाची असतील किंवा मुलीची असतील, या अपेक्षेच्या याच्या खाली लग्न होतं, सगळ्या गोष्टी होतात, परंतु परत काही महिन्यांनी काही वर्षांनी जे आहे ना की विचार पटत नाहीत. मग त्यावेळेस
डिवोर्सचे प्रमाण हे ते वाढलेले आहेत. तर यासाठी काय सांगाल? सर मी जवळजवळ 500 ते 700 डायव्होर्स केसेस आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत. म्हणजे ओके. जे डायव्होर्स पर्यंत गेलेले होते त्यांना आपण तिथून रिव्हर्स बॅक आणलेला आहे. ओके. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, की मुलगा वेळ देत नाहीये, बायको मला घरात हवं ते करत नाहीये किंवा सांभाळत नाहीये, किंवा मुलांच्या सांभाळण्यावरून सुद्धा वाद होणं, किंवा डिस्टन्स रिलेशनशिप आता झालेले आहेत, की नवरा एकीकडे बायको एकीकडे, मग त्या दोघांमध्ये संशय. बरोबर आहे ना. आणि अपेक्षा तर आहेत, खूप आहेत. पण मग त्या मी आता जसं मगाशी म्हटलं की त्या अपेक्षा बाजूला ठेवून ऍज अ पर्सन तुम्ही दोघं वेगळे वेगळे आहात ना, दोन वेगळे बरोबर. ग्रह एकत्र जोडलेले आहात. नक्कीच. दोघं सख्खे भाऊ किंवा बहिणी एकसारख्या नसू शकतात, तर नवरा बायको एकसारखे कसे असणार आहेत? बरोबर. तर तुम्ही ऑलरेडीच वेगळे आहात हे ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पुरुष म्हणून त्याला त्याची स्पेस देणं, स्त्री म्हणून तिला तिची स्पेस देणं, आणि एकमेकांना समजून घेणं की प्रत्येकाला एक स्पेस आहे, त्याला त्याचा वेळ देणं, किंवा बरोबर. स्त्रीला सुद्धा तिचा वेळ देणं हे गरजेचं आहे. जर आपण प्रत्येक वेळेला अपेक्षा ठेवत राहिलो बरोबर. तर मग नातं तुटतं किंवा संवाद संपतो, बरोबर. आणि मग तिथून तुमचे वाद होणं, मग डायव्होर्सकडे केसेस जाणं, या गोष्टी घडतात. तसं घडायला नको असेल बरोबर. तर हे ऍक्सेप्ट करणं की आपण वेगळे आहोत हे महत्वाचं आहे. मग जर वेगळे आहोत तर सगळ्या गोष्टी सेम कशा असणार आहेत? समतोल राखून चाललं पाहिजे. हा, समतोल राखणं गरजेचं आहे. त्याही पेक्षा समजून घेणं गरजेचं आहे. पुरुष वेगळी कामं करत असतात, स्त्रिया पण कामं करत नक्कीच. असतात वेगळी. सो प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे, परंतु ते कामाचं टेन्शन घरात आल्याबरोबर दारातच सोडून यायचं. हो. तुमच्या मुलांना वेळ देणं, बायकोला वेळ देणं, बायकोने नवऱ्याला वेळ देणं, मुलांना वेळ देणं, आणि हेल्दी डिस्कशन करणं. एखादी गोष्ट नाही पटत आहे ना, मुद्दा स्पष्ट मांडणं गरजेचं तेही आहे, गरजेचं आहे. तरच तुमची नाती टिकू शकतात. बरोबर. खूप प्रमाण वाढलेलं आहे. मी आता हायकोर्टात पण काउन्सिलिंगचं काम करते. ओके. ज्या डायव्होर्सच्या केसेस येतात त्यांच्या पुणे अच्छा. हायकोर्टमध्ये. हा. सो खूप गोष्टी आहेत हा. ज्या काहीच कामाच्या नाही आहेत, पण त्यावरून वाद होऊन डायव्होर्स पर्यंत केसेस Divorce गेलेले आहेत. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि ज्यांना खरोखर आपली नाती टिकवायची आहेत बरोबर. त्यांनी, आपण समजा आपल्याला आपला पार्टनर हवा आहे पण ते बरोबर. आपले वाद होत आहेत, बरोबर. तर त्यांनी 369 मेथड केली. तर म्हणजे त्यांच्या काय असतं मॅम हे 3-6? म्हणजे सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. ओके. आपलं माझं नातं सुदृढ आहे आणि हम्म. आमचं दोघांचं अगदी व्यवस्थित जमत आहे, किंवा आम्ही एकमेकाला कम्पॅटेबल पार्टनर आहोत ओके. असं लिहिलं तरी सुद्धा त्यांचं नातं टिकू शकतं. 21 दिवसापर्यंत लिहायचंय. 369 मेथड ओके. निकोलस टेस्लाची मेथड आहे. ओके. करून बघा, अप्रतिम रिझल्ट आहेत, हम्म. आणि आपला मेंदू पण शांत होतो, आपल्यालाही आपल्या चुका कळतात. मग ती हम्म. स्त्री असू दे, पुरुष असू दे, बरोबर. तो काही फक्त पुरुषच करत नाहीत, हम्म. स्त्रियांकडून पण होतात. हम्म. प्रत्येकाला आज आपापला इगो जपायचा आहे, पण तो थोडा बाजूला ठेवला की नातं आपोआप फुलणार आहे. बरोबर आहे ना. एकदम चांगल्या पद्धतीनं माहिती दिलात मॅडम, कारण ही गरजेचं आहे समाजामध्ये. कारण आजकाल नात्याची किंमत हे पैशाच्या समोर काय राहिलेली नाही, त्याच्यामुळे ना नातेही तितकंच महत्वाचं आहे. तर मॅडम तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने दिलात. तर आता आपण वळूया व्यवसायाकडे. बहुतांश लोक व्यवसाय करतात, परंतु त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना यश येत नाही, किंवा जरी आता खूप वर्षापासून व्यवसाय करतात परंतु त्याच्यामधून त्यांना रेव्हेन्यू येत नाहीत, या अशा समस्या असतात. तर त्या संदर्भात काय सांगाल? सर, व्यवसाय सुरू करण्याआधी एक असतं की मार्केट सर्वे करणं. ओके. कुठले व्यवसाय चालतायत, बरं किती वर्ष चालणार आहेत. तुम्ही आज व्यवसाय सुरू करताय तर पुढचं 10 वर्षाचं मार्केट तुम्हाला त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. मी बिझनेस ग्रोथ कोच पण आहे, तर मी बिझनेस कोचिंग पण देत असते, माझे सेमिनार्स असतात. ओके. सो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं मार्केट माहिती असणं, तुमचे नक्कीच. कॉम्पिटिटर्स माहिती असणं, तुम्हाला लायबिलिटीज किती आहेत, प्रॉफिट किती होणार आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहे, हे सगळं आधी डिटेल प्लॅन करणं गरजेचं आहे. बरोबर. ते प्लॅन करून जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि उतरलात व्यवसाय, तर निश्चितच तुमचा व्यवसाय भरभराटीला जाणार आहे. पण उगाच्या उगाच फक्त कुणीतरी केलंय म्हणून आपण करायचं, तर बरोबर. आशाने व्यवसाय होत नाहीत. मग आशाने चुका होतात, आणि त्या चुकांचा भूर्दंड खूप मोठा आपल्याला भरावा लागतो. सो मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे, आणि व्यवसाय प्रत्येकाने करावा. आपला स्वतःचा व्यवसाय असणं गरजेचं आहे. कारण आपण, ठीक आहे ना, आपण सगळ्यांसाठी काम करतो, बरोबर. प्रत्येकाचा एक वेगवेगळा रोल आहे रोल आहे. ह्या सोसायटीमध्ये. कामगाराचा वेगळा आहे, एम्प्लॉईजचा वेगळा आहे, मालकाचा वेगळा आहे, बिझनेस पर्सन आहेत, ऑन्टरप्रिनर्स आहेत, खूप गोष्टी आहेत. परंतु ह्या प्रत्येकाचं एक काय आहे, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. हा, आणि अपग्रेडेशन आहे. हा ना. तुम्ही ज्याही क्षेत्रात आहात, तुम्ही बिझनेस करा, नोकरी करा, किंवा फ्रीलान्सिंग करा, पण तुम्ही तुमच्या क्षेत्रातले दिग्गज आहात का, स्वतःलाच प्रश्न करा. ओके. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की हो, मी 100% माझं देत आहे,
त्यावेळेला तुमचा व्यवसाय चालणार आहे. ओके. आताच सध्याच रिलीज झालेला अक्षय खन्नाचा मूवी ओके. साईड रोल होता, हा. परंतु ते एवढे फेमस झाले कशासाठी? जे दिलं आहे ना ते त्यांनी प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित केलं. नक्कीच. म्हणजे काय की तुम्हाला एक रोल दिलेला आहे युनिव्हर्सने, तो जो प्ले करत आहात तुम्ही तो मनापासून करा आणि प्रामाणिकपणे करा. तुमचा व्यवसाय नक्कीच भरभराटीला जाणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा क्लायंट फ्लो वाढावा, आपल्याकडे जास्त लोक यावं, किंवा आपला व्यवसाय भरभराटीला जायला हवा, तर 31 डेज टेक्निक आहे. 31 दिवसापर्यंत रोज सकाळी 31 वेळा आपण माझा व्यवसाय भरभराटीचा आहे, माझ्याकडे रोज एवढे ग्राहक येत आहेत आणि अगदी व्यवस्थित माझं चाललंय असं लिहायचं आहे. 31 दिवस 31 वेळा मॉर्निंग. म्हणजे व्यवसायामध्ये हे मॅनिफेस्टेशन करण्याची एक पद्धत आहे. ही एक पद्धती आहे, म्हणजे ही मेथड आहे. सो 31 दिवस ते करू शकतात. त्यातनं त्यांना माइंडसेट रिसेट होतो. ही पद्धत म्हणजे काय असते, ज्यावेळेला आपण स्क्रिप्टिंग करतो, रायटिंग करतो ना, त्यावेळेला तुमचे हात, डोळे, डोकं सगळं एका जागी नक्कीच स्थिर होतं, कारण आपलं मन चंचल आहे आणि ते प्रत्येक वेळेला भटकत असतं. सो अशा वेळेला जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला मिळवायचं आहे, तर त्यावेळेला 31 डेज टेक्निक तुम्ही करू शकता. 100% त्याचा फायदा होणार आहे, कारण तो माइंडसेट रिसेट आहे. आणि माइंडसेट रिसेट करण्यापेक्षा सुद्धा मनाने ठरवा की आपल्याला काय करायचंय, आणि प्रॅक्टिकली आधी सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. आपल्याला फोन अपडेटेड लागतो, आपल्याला सगळ्या गोष्टी अपडेटेड लागतात, परंतु स्वतःला अपडेट करायचं नाहीये. नक्कीच. जर स्वतःला अपडेट नाही केलं तर आपण पुढे व्यवसायात टिकू शकत नाही. ही फॅक्ट आहे. पण लोकांना असं खोटं सांगितलेलं कदाचित आवडत असेल की नाही हे करा आणि मग तुमचा व्यवसाय फुलणार. असं नसतं. प्रॅक्टिकल आपल्याकडे खूप कष्टाने पैसा आलेला असतो, आणि जर तो कष्टाने आलेला आहे तर मग तो कुठे इन्व्हेस्ट करायचा हे सुद्धा बघितलं पाहिजे. बरोबर. तर एकदम छान माहिती दिलात मॅडम तुम्ही. व्यावसायिकांसाठी मॅनिफेस्टेशन काय काम करतं हे आपण जाणून घेतलं. त्याचबरोबर आता आपण येऊया सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे आरोग्य. आरोग्यामध्ये मॅनिफेस्टेशन कसं काम करतं? बघा, तुम्ही आता एक फॉर एक्झाम्पल आपण बघूयात. तुम्ही आजारी आहात, बरोबर, तुम्हाला खूप टेम्परेचर आहेत, पांघरून झोपले आहेत, डॉक्टरांनी सांगितलं 3 दिवस जागेवरून हलायचंच नाही. बरोबर, ठीक आहे. आणि एवढ्यात गावाकडचे तुमचे 8-10 मित्र येतात आणि ते चालले गोवा फिरायला. तुम्ही काय कराल? आजारी असल्यामुळं, आजारी जरी आहात परंतु तुमचे मित्र आले तर तुम्ही जाणार आहात. म्हणजे आता कन्व्हिन्स करणार काय असणार, चल येतो, अशी भावना होती माणसाची. म्हणजे काय की तिथे तुम्ही तुमचं दुःख विसरलेत, मित्रांच्या आनंदापुढे दुःख आपण विसरलो. म्हणजे काय की तुमचा मेंदू आजारी पडतो आधी, तुम्ही आजारी पडत नाही. बरोबर. तुम्हाला सर्दी ताप येणं हे तर व्हायरल आहे, पण बीपी, थायरॉइड किंवा अजून जे आजार आहेत असे ते आपल्याला कशाने होतात? फक्त आपण विचार केल्याने होतात. कॅन्सर हा सुद्धा आजार फक्त विचार केल्याने होतो. आतापर्यंत आपण एवढ्या वर्षात आता सध्या कॅन्सर चे पेशंट जास्त बघतो का? कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण कुणाला बघून आलो ना की या गोष्टीमुळे कॅन्सर होतो, याच्यामुळे होणार आहे. मग हे सगळं काय आहे की आपण न कळत त्या गोष्टीचा सारखा विचार करतो, आणि तुम्ही ज्या गोष्टीचा सारखा विचार करता ते तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतं. बरोबर, निश्चित. मग तो व्यवसाय असू दे किंवा आजार असू दे, बरोबर, तो आजार सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करतात. सो आजारी आपण शरीराने नंतर पडतो, मनाने आधी पडतो. मग कधीही असं म्हणू नका की मी आजारी आहे. जरी तुम्ही आजारी असलात तरी तुमच्या मनाला सांगा की मी निरोगी आहे, मी आरोग्य संपन्न आहे, सहज काहीतरी मला जे झालेलं आहे ते सहज निपटून जाणार आहे. 100% कॅन्सर सारखे आजार सुद्धा NLP द्वारे बरे केलेले आहेत. म्हणजे 3rd स्टेजचा कॅन्सर सुद्धा बरा झालेला आहे. म्हणजे एवढे अमेझिंग रिझल्ट आहेत. माझ्याकडे एक स्टुडंट होत्या ज्या बेड रिडन होत्या. ओके. आणि त्यांना सांगितलं होतं, त्या स्वतः डॉक्टर असून सुद्धा, की महिनाभर तुम्ही जागेवरून हलणार नाही. आणि त्या आपल्या क्लास नंतर काहीतरी 10 ते 15 दिवसातच वॉकिंग करायला लागल्या, त्यांची प्रॅक्टिस चालू केली आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यात त्यांच्या. मग हे फक्त मॅनिफेस्टेशनने शक्य आहे. म्हणजे तुमच्या विचारांची एवढी प्रचंड ताकद आहे की तुम्ही एखादा डोंगर हलवू शकता. आणि हे फॅक्ट आहे, परंतु फॅक्ट लोकांना ऍक्सेप्ट करायच्या नाहीत, पण त्या केल्या पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेला स्वतःवर विश्वास ठेवतात आपोआप गोष्टी तुमच्याकडे चालत येतात. ज्या वेळेला तुम्हाला ज्या विश्व निर्मात्याने निर्माण केलेलं आहे, जसे आपले बायोलॉजिकल आई वडील आहेत, त्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे,
तसंच आपलं शरीर त्यांनी निर्माण केलंय, पण त्यात आत्मा घालणारा परमात्मा आहे. बरोबर आहे, निश्चित. मग त्याच्या सानिध्यात जर तुम्ही आहात तर तुम्ही अपयशी कसे असू शकतात? बरोबर आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की 100% श्रद्धेने आणि विश्वासाने ज्या गोष्टी कराल त्या तुमच्या आयुष्यात 100% मॅनिफेस्ट होतात. बरोबर आहे ना. त्याचबरोबर मॅडम तुम्ही एवढी छान माहिती दिली की आता आपण बघतोय बहुतांश लोकांना काय होतं की आरोग्याच्या समस्या, तुम्ही जसं म्हटलात की माणसाचा अगोदर मेंदू आजारी पडतो, त्यानंतरच माणूस आजारी, म्हणजे ज्यावेळेस मेंदूला क्लिक करतं की बाबा आजारी पडलोय आपण, मग तेव्हापासून ती प्रक्रिया चालू होते. बरोबर का? मग ही एक झाली प्रक्रिया. परंतु बहुतांश काय होतं, आता मोस्टली ग्रामीण भागामध्ये एक छोटे मोठे काहीतरी आजार राहिले तरी अंगावर काढतात लोक. तर त्या गोष्टी, एखादा मोठा आजार होतो, जे काही कमाई केली असती घरामध्ये आई वडिलांनी, मग ते एकदा सगळं हॉस्पिटलला घालून पूर्ण, आणि जेवढं आयुष्याची कमाई होती ते सगळं तिथंच घालतात, आणि पुन्हा मग आयुष्यामध्ये मग आहे रडापडायचं चालू होतं, पैसे नाही येत म्हणा किंवा अडचणी प्रपंचातल्या चालू होतात. मग याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? पहिल्यांदा आता प्रत्येकाने आपापल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हो ना. दुर्लक्ष करून चालतच नाही. पण जर तुम्ही दुर्लक्ष करत आहात तर हे मोठ्या आजारांना आमंत्रण आहे, हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण जेवढं जास्त दुर्लक्ष करू तेवढे आजार बळावत जातात. ज्यांना माहितीये की आपल्याला स्वतःला आपण हील करतो तर ते लोक स्वतःला घरीच बरं करू शकतात 100%. किती मोठा आजार असू दे, छोटा आजार असू दे. समजा तुम्हाला आता असं वाटतंय की मी दमलो आहे, थकलो आहे, तर फक्त म्हणायचं की माझं शरीर निरोगी आहे, डिअर शरीर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. साधी सिंपल होपोनोपोनोची प्रेयर करा, बघा तुमचं दुखणं कुठल्या कुठे निघून जातं. परंतु प्रत्येकालाच काही टेक्निक्स माहिती नाहीयेत, सो त्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट नक्कीच केला पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्याला डॉक्टरांना द्यावी लागत नाही. किंवा चुकीचंच आहे ते की आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्या चुकांमुळे आपण तो भूर्दंड भरतोय. तो सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. प्रत्येक जण मानसिक आजारी आहे, परंतु कुणालाही ते ऍक्सेप्ट करायचं नाही की मी मानसिकरित्या आजारी आहे, कारण ते चुकीचं वाटतं. बरोबर ना. बरं मॅडम, आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतं का फक्त मोटिवेशन साठी आहे कन्सेप्ट? ही काय सांगाल? लॉ ऑफ अट्रॅक्शन जर काम केलं नसतं तर आपल्याकडे जे नवीन नवीन संशोधन झालेले आहेत, वेगवेगळे, आपण ज्या गाड्या चालवतो, आपण जे फोन वापरत आहोत, आपला जो माइंड आहे ज्याच्याने आपण कम्प्युटर बनवलेला आहे, हे सगळं जर खरं आहे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन खरं आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, आधी तो डोक्यात लागला, मग प्रत्यक्षात लागला. म्हणजे व्हिज्युअलायझेशन मध्ये किती पॉवर आहे की प्रत्येक एक गोष्ट तुम्ही काय करू शकतात, व्हिज्युअलाइज करून मिळवू शकतात. आणि जर एक बाळ जन्माला येतंय, हे शरीर एवढं सुंदर आपल्याला देवाने दिलेलं आहे, जे इरिप्लेसेबल आहे, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, 100% काम करतं. तर मला असा एक प्रश्न विचारा वाटतोय की लोक सतत पॉझिटिव्ह विचार, परंतु निगेटिव्ह विचारांमध्ये असताना लोकांनी कसं बघितलं पाहिजे याच्याकडे? आपण 100% पॉझिटिव्ह होत नाहीत. का होत नाहीत? कारण लहानपणापासून काय आहे की हे करू नको, असं करू नको, इथे पैसा खर्च करायचा नाही, पैसा कमवणं अवघड आहे, आपल्याकडे काही पैशांचं झाड नाहीये, किंवा काहीच लोक श्रीमंत होऊ शकतात, आपल्याला कामच करायचं आहे, हा लहानपणापासून माइंडसेट आहे. आणि प्रत्येक जण हे तुला जमणार नाही, तुझं शिक्षण नाही म्हणून तुला हे माहित नाही, तू सुंदर नाहीस, म्हणजे अशा निगेटिव्ह गोष्टी खूप आपल्या कानावर पडून ते आपल्या सबकॉन्शियस पर्यंत गेलेल्या आहेत. आणि जर त्या सबकॉन्शियस पर्यंत पोहोचलेल्या आहेत तर त्याला काय माहितीये की पैसा कमवणं अवघड आहे, ते सोपं नाहीये. खूप गोष्टी वेगवेगळ्या आपण करू शकतो, पण रिस्क आहे, चुकीचं आहे. म्हणजे काय की खूप निगेटिव्ह गोष्टी लहानपणापासून, म्हणजे निगेटिव्ह गोष्टींना लगेच अट्रॅक्ट असं म्हणायचं तुम्हाला थोडक्यात? का होतात? कारण लहानपणापासून फक्त नकारात्मक गोष्टीच ऐकलेल्या आहेत. आणि जर आता तुम्ही सांगाल की पैसा कमवणं सोपं आहे, किंवा नोकरी मिळवणं सोपं आहे, किंवा आपण अमाप पैसा कमवू शकतो, घर बसल्या पैसा कमवू शकतो, तर हे तुमच्या मेंदूला खोटं वाटतं. का वाटतं? कारण त्याने तो विचार कधी केलेलाच नाहीये, त्याच्यापर्यंत तो पोहोचलेलाच नाहीये. तो पोहोचवण्यासाठी आपले वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, कारण माइंड रिसेट करावं लागतं. ते एका दिवसाचं काम नाहीये, तर त्यासाठी ते शिकावं लागतं. कारण जोपर्यंत तुमचा पूर्ण सबकॉन्शियस प्रोग्राम होत नाही, तुमच्या आयुष्यात सुख आणि आनंद लवकर येत नाही. म्हणजे खूप डेडिकेटली काम करतात, जे स्वतःला झोकवून देतात, त्यांच्या आयुष्यात मग त्या गोष्टी
लवकर अट्रॅक्ट होऊ शकतात. पण तुम्हाला मॅनिफेस्टेशन थ्रू जर तुमच्या आयुष्यात हम्म. यश, संपत्ती, वैभव, कीर्ती, फेम, नेम अट्रॅक्ट करायचं असेल Okay. तर ते शिकावं लागतं. हम्म. 100% शिकून मिळतं. तर मॅडम मॅनिफेस्टेशन करत असताना सर्वात मोठ्या चुका लोक कुठे करतात नेमकं? आज मी केलंय ना की Okay. उद्याच मला मिळेल, हा. हे जे असतं डेस्परेशन, हम्म. यामध्ये चूक होते. जसं आपण हॉटेलला जातो, हो ना, आपण लगेच मिळावं ऑर्डर दिली हम्म. की आपण थांबतो, हम्म. की जातो किचन बघायला त्यांचा 10 वेळा झालं की नाही. नाही झालं की नाही. का? कारण आपल्याला माहिती की आपण ऑर्डर दिली आहे हम्म. म्हणजे ते आपल्याला मिळणारच आहे. नक्कीच. थोडं 10 मिनिटं अजून लेट होईल. हम्म. तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण आहे हम्म. आणि गोष्टी मिळवण्याचं पण आहे, हम्म. की आपण एकदा ऑर्डर दिली आहे ना, हम्म. आपण सांगितलं युनिव्हर्सला की मला हे हवंय, हम्म. देवाला सांगितलंय की मला हे हवंय, जर ते तुमच्यासाठी योग्य असेल ना तर ते 100% तुम्हाला मिळेल. कदाचित थोडा उशीर होईल पण ते मिळणार आहे. बरोबर. पण जर तुम्ही त्यासाठी डेस्परेट झाला तर तुम्ही हम्म. डबल मिनिंग देतायत, पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह पण. हम्म. मग ते कुठलंच काम करत नाही, ते स्तब्ध होऊन जातं. ओके. सो ही सगळ्यात मोठी चूक आहे, डेस्परेशन. हम्म. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सेल्फ डाऊट, की हम्म. हे मला का मिळेल, मी 1 करोड रुपये काच कमवणार आहे, हम्म. मी ते डिझर्व करते का किंवा करतो का. म्हणजे स्वतःवरच विश्वास बरोबर नाही. आहे. जो आत्मविश्वास असणं, स्वतःवर विश्वास असणं, सगळ्यात महत्वाचं युनिव्हर्सवर विश्वास असणं. ओके. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. तर याच्यानंतर पैसा, नाते आणि आरोग्य याच्यामध्ये सर्वात वेगवान मॅनिफेस्टेशन कशामध्ये काम करते? सगळ्यातच काम करतंय सर. हा. पैसा, हा. आरोग्य असू दे किंवा नाते असो. नाते असू दे, ओके. फक्त तुमचा मेंदू जागेवर असला की प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते. तर त्याचबरोबर डेली रुटीन मध्ये मॅनिफेस्टेशनच्या कुठल्या अशा सवयी आहेत की ते आत्मसात केलं पाहिजे? सकाळी उठल्याबरोबर ओके. ह्या धरती मातेला वंदन करणं, ओके. ग्रॅटिट्यूड शो करणं, हा. हा. मिरर टेक्निक करणं, आरशासमोर उभं राहून स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलणं, हम्म. आणि उठल्याबरोबर तुमचे 10 स्वप्न लिहून काढणं. हम्म. त्याला स्क्रिप्टिंग मेथड आपण म्हणतो. एव्हरी डे Okay. 10 स्वप्न लिहून काढा, तुमचे जे गोल्स आहेत ते लिहून काढा आणि बघा की दिवसभरात किती कंप्लीट झाले. व्हिज्युअलायझेशन किती वेळा केलं पाहिजे आणि त्यासाठी ओव्हरथिंक केलं पाहिजे का? व्हिज्युअलायझेशन जे आहे सर, ते आपल्याला प्रत्येकच गोष्टीत करायचं असतं. समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे तर काय करावं लागेल? आता इथे व्हर्च्युअली चहा बनवतोय आपण, तुम्ही डोळे बंद करा. हा. आता किचन मध्ये जा. गेलो. हा. तिथे आता पातेलं काढा. निश्चित काढलं. हा. चहा साखरेचा डबा शोधा. शोधला. हा. आता गॅस पेटवायला काय पाहिजे? लायटर. लायटर लागतो. हा. तोही आता घेतला. हा. आता चहा, साखर, पाणी, दूध सगळं घेतलं आहे आपण हो. आणि चहा करतोय. हो. त्यात अजून आलं टाकायचंय. आता फ्रीज उघडा. उघडला फ्रीज. हा. अद्रक काढून आणायचंय, ते टाकायचंय. हो ना. सुंदर असा चहाचा सुंदर असा सुवास येतोय, तो गाळायचा आणि परत यायचंय. निश्चित. झालं व्हिज्युअलाइज. हे व्हिज्युअलाइज अशा पद्धतीने केलं पाहिजे. येस. लोकांना काय होतं की बरेच प्रश्न असतात की आम्हाला व्हिज्युअलायझेशन होत नाही. जोपर्यंत तुम्हाला ते तुमच्या मेंदूने ज्या गोष्टी बघितलेल्या नाहीयेत ना त्या व्हिज्युअलाइज होत. बरोबर आहे. मग ते तुम्ही दाखवायला शिका आणि फ्रिक्वेंटली व्हिज्युअलायझेशन करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कारण सगळ्यात महत्वाची टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी बघतात म्हणजे काय, त्या तुमच्या फ्रिक्वेन्सी सेट होतात, तुमच्या सबकॉन्शियसला त्या गोष्टी कळतायत आणि ज्या गोष्टी सबकॉन्शियस पर्यंत पोहोचल्यात त्याच तुम्हाला मॅनिफेस्ट होतात, कारण तिथे तुमची फ्रिक्वेन्सी कनेक्ट झालेली आहे. सो व्हिज्युअलायझेशन कितीही वेळा करू शकतात, प्रत्येक गोष्टीसाठी करू शकतात आणि व्हिज्युअलाइज केल्यानंतर गोष्टी तुम्हाला 100% मिळतातच. फक्त त्याचे काही अजून वेज आहेत जे शिकावे लागतात. बरोबर आहे ना. त्याचबरोबर मॅडम मॅनिफेस्टेशन मध्ये देव आणि कर्म यांचा काय रोल असतो? कर्माचा 99% रोल आहे आणि देवाचा 100% रोल आहे. ओके. कारण कर्म तुम्हाला युनिव्हर्सने 1 करोड दिले. बरोबर आहे ना. पण ते फक्त तुम्ही बघत बसलात, कुठे इन्व्हेस्ट केले नाही, काहीच केलं नाही, कुठेच खर्च केला नाही, तर त्या 1 करोडचा उपयोग नाही. बरोबर. तुम्हाला कर्म करावं लागेल. हो ना. तुम्हाला उठावं लागेल, काहीतरी व्यवसाय सुरू करावा लागेल, कुठेतरी ते इन्व्हेस्ट करावे लागते. म्हणजे आंबा पिकलेला आहे झाडावर, पण तुम्ही झाडाखालीच बसलेले आहात. बरोबर आहे. आणि तो पडेल आणि माझ्या तोंडात आपोआप रस येईल, तर असं होत नाही. तुमचं कर्मच तुम्हाला काय देत असतं? बरोबर आहे ना. जे वैभव आहे, सुख आहे, आनंद आहे किंवा तुम्हाला जे हवं आहे, एक्सपेक्टेड आहे लाईफ कडून, ते तुमचं कर्म तुम्हाला देत असतं. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित कर्म करत नाही तोपर्यंत गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. निश्चित. आणि तुमच्या कर्माने तुम्ही मागच्या जन्माचे सुद्धा कार्मिक अकाउंट क्लिअर करून टाकतात.
बरोबर. कम्प्लिटली क्लिअर करतात. त्याच्यानंतर मॅडम असं होतं की काही काही जण खूप प्रयत्न करतात तरीही पदरी निराशाच येते, तर अशा सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे? पदरी निराशा काय येते, कारण हा. फ्रिक्वेन्सी त्या सेट झाल्या आहेत. बरोबर. आपण एनर्जी आहोत आणि तुमची जर एनर्जी डाऊन असेल, ड्रॉपआउट झालेली असेल, तुम्ही प्रत्येक वेळेला निगेटिव्ह थिंकिंग करत आहात. बरोबर. मला मिळेल की नाही नोकरी, माझ्याकडे येईल की नाही पैसा, माझं रिलेशन हेल्दी राहील की नाही, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही ती थॉट प्रोसेस निगेटिव्ह आहे आणि प्रयत्न करतायत. बरोबर. तर त्या प्रयत्नांना शून्य उपयोग आहे. तुमच्याकडे काहीच नसू दे, काहीच नसू दे, तरी म्हणा की माझ्याकडे भरपूर काही आहे, माझ्याकडे पुष्कळ आहे, मी खूप सुखी आहे, मी समाधानी आहे, माझं आयुष्य व्यवस्थित चाललेलं आहे. नसलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, कारण देव काय म्हणतोय की हा माझ्यावर विश्वास ठेवतोय ना, मी याला देणार आहे. बरोबर. निश्चितच. इतकं सोपं आहे. सो ज्यांना असं वाटतं की आपल्याला काही मिळत नाहीये, त्यांनी सेल्फ अनालिसिस करायचं आहे आणि जे दिलं आहे ते खूप आहे आणि अजून जे मिळायचं आहे त्यासाठी फक्त मला ते मिळालेलं आहे असं म्हणायचं आहे. तर मॅडम त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामधील सगळ्यात पॉवरफुल मॅनिफेस्टेशनचा एखादा अनुभव आहे का? 100% आहे सर. मला एका सोसायटीत घर हवं होतं. ओके. माझं ऑलरेडी घर होतं, परंतु मला ती सोसायटी प्रचंड आवडायची. मला जिथे घर हवं होतं, मी मॅनिफेस्ट केलंय माझं घर. ओके. मला जिथे हवं होतं, ज्या फ्लोअरला हवं होतं, माझ्या घरातून मला सिंहगड दिसावं वाटत होतं. माझ्या घरातनं सिंहगड दिसतो. तेवढ्या स्क्वेअर फीटचा माझा 400 स्क्वेअर फीटचा हॉल आहे. म्हणजे पुण्यात एवढं मोठं घर मिळणं हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं बिकॉज ऑफ मॅनिफेस्टेशन. ओके. माझी सगळी नाती सुदृढ आहेत, प्रचंड प्रेम करणारी लोक अवतीभोवती आहेत, प्रचंड सक्सेसफुल होत आहे. जेवढेही माझे स्टुडंट्स आहेत त्यांना पण सक्सेस मिळत आहे. त्यांनी त्यांचे क्लासेस स्टार्ट केलेले आहेत. कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ते सुद्धा नाव कमवत आहेत. यापेक्षा वेगळा आनंद काय आहे? हे सगळं मी मॅनिफेस्ट केलेलं आहे. ओके. माझं सुंदर आयुष्य मी मॅनिफेस्ट केलेलं आहे. तर यानंतर मॅम थोडेसे आपले रॅपिड क्वेश्चन असतील, त्यावरती तुम्ही थोडंसं काय सांगाल? मॅनिफेस्टेशन वरती विश्वास का कृती? कृती प्लस विश्वास. ओके. त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन सकाळी की रात्री? मॅनिफेस्टेशन दिवसभर कधीही कुठेही करू शकतात. मॅनिफेस्टेशन लिहून प्रभावी आहे का? 100% प्रभावी आहे. ओके. पेशन्स का डिटॅचमेंट? पेशन्स. ओके. आणि डिटॅचमेंट पण गरजेची आहे. ओके. आणि 21 दिवसाचा जो रोल आहे तो खरा की मॅथ? खरा. ओके. कारण 21 दिवसात तुमच्या हॅबिट्स चेंज होतात, तुमच्या सबकॉन्शियसची प्रोग्रामिंग होते. ओके. मॅम तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने आज माहिती दिलात आमच्या दर्शकांसाठी. तर तुमचे कोर्सेस वगैरे का असतात का, ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने असतात? ऑनलाईन कोर्सेस असतात, ऑफलाईन मला प्रत्यक्ष येऊन भेटूही शकतात. त्याचे वेगळे वेगळे चार्जेस आहेत. ओके. आपण व्हॉट्सअपचा नंबर देऊयात, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल मॅडमच्या आपण तुम्हाला देऊयात. तर मॅम तुमचा बहुमूल्य असा वेळ तुम्ही आमच्या सोशल युवा या चॅनलला दिलात आणि सखोल असं मॅनिफेस्टेशन संदर्भात मार्गदर्शन तुम्ही आज आमच्या दर्शकांना केलं, त्याबद्दल सोशल युवा पुढारीकडून धन्यवाद. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. झाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ज्यांना अजून काही हवं असेल की काय करू शकतो मॅम की ज्यामुळे आम्हाला आमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळणार आहे 2026 मध्ये, त्यांनी नक्कीच कमेंट करा. मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. नमस्कार.